बिर्याणी बिर्याणी बड़ी मज़ेदार बिर्याणी बिर्याणी बड़ी मज़ेदार बिर्याणी की खुशबू से नींद उड़ गई. हाय, माझं नाव वैष्णवी गायकवाड आहे. मी आता 17 वर्षाची आहे. मी BBNGOची स्टुडंट आहे. मी जॉईंट फॅमिलीमध्ये राहत होते. माझ्या मम्मीला वाटत होतं की बर्मसेलमध्ये राहतो आहे, मग त्या पोरींची संगत लागेल तिला. तिचे थॉट्स खूप वेगळे आहेत. या एरियामध्ये कसं होतं, मुलींनी बाहेर निघायचं नाही, काही केलं तर ती मुलगी जास्त हे अशा प्रकारचा एरिया होता हा. आणि शुभ्र सर म्हणून BBNGOचे म्युझिक क्लास टीचर आहेत. ते पण खूप छान शिकवतात. त्यांनी पण मला सपोर्ट केला. When I first met with Vaishnavi, she actually came as a participant in the songwriting session. I noticed something unique about her, that she was quiet and shy, but there was an inherent sense of confidence in her, and which I really appreciated, and I really expected that she'll do well actually. And although she started off as a shy kid somewhat, but I could see that she had a lot of confidence to come up to the board and on behalf of the entire kids write a few lines, which meant a lot because you needed someone to take the lead, and she was very good at that. And when it came to her performance at TEDx, we were really wondering what it would be like, but when she went up to the stage and performed the poetry, it just blew everyone's mind. She was so good, and I see a ब्राईट फ्युचर फॉर वैष्णवी. इथे आम्हाला छान छान सॉन्ग शिकवतात, त्याची प्रॅक्टिस घेतात, थॉट्स टाकतात दिमागात की ह्याच्यावर आपण सॉन्ग बनवू शकतो, ह्या काम केलं तर ते अजून चांगले होईल, प्रॅक्टिस केली पाहिजे, मग ते सॉन्ग अजून छान बोलता येईल. त्यांनीच मला सांगितलं की एका कामावर प्रॅक्टिस केली तर ते खूप छान होऊ शकतं. म्हणून मी पण आता माझे पोएम्सवर प्रॅक्टिस करते. सॉन्ग बोलायला आवडतात तर मी ते सॉन्ग पण त्याच्यावर पण बोलते. म्हणजे मी रोज सॉन्गची प्रॅक्टिस करते, पोएमची प्रॅक्टिस करते. सॉन्ग म्हणजे एक थेरपी झाली आहे, सॉन्ग किंवा पोएम, की आपण ऐकलं ना मग ते आपलं माइंड पण तसं सेट होतं की हां माझ्यासोबत झालेल्या गोष्टी आहेत, ते माझ्याबद्दल घडलेल्या आहेत, मला समजून घेतात. आय स्टील रिमेंबर की मी फर्स्ट पोएम माझ्या मदरवर लिहिली होती. ते पण स्कूलमध्ये असताना मॅमने सांगितलं होतं की कुठलाही आवडतं टॉपिकवर तो पोएम लिहू शकते. तर मला माझ्या मदर हा टॉपिक खूप म्हणजे बेस्ट वाटला ते लिहायला, कारण की मी मदरवर इतकं काही लिहू शकते ना जे मी दुसऱ्या कुठल्या गोष्टीवर लिहू शकत नाही, असं त्या टायमाला वाटलं होतं. आणि त्या टायमाला मी ती पोएम लिहून तेव्हा मला कळालं की हा पोएमचा खरा अर्थ आपण लाईफमध्ये पण कन्वर्ट करू शकतो. लहानपणापासूनचे काही स्वप्न तर ठरवलेले नव्हते, पण आता स्वप्न बघितले होते तर इन्स्पिरेशन म्हणून आपल्याला कोणीतरी पाहिजे असतं लाईफमध्ये. तर माझं असं की नव्हतं की इन्स्पिरेशन म्हणून. जेव्हा माझ्या आजीची मी स्टोरी ऐकली, ती स्टोरी ऐकल्यावर मला खरंच असं रिअलाईज झालं की हा माझ्या ही लाईफची बेस्ट इन्स्पिरेशन असेल, बिगेस्ट इन्स्पिरेशन म्हणजे. कारण की ती थर्ड पासआउट करूनसुद्धा असं जाऊन लोकांचे डॉक्युमेंट बनवते. ती शिकली नाही आहे, काहीही नाही आहे, तिला स्वतःचं नावही लिहिता येत नव्हतं, पण आता तिने प्रयत्न करत राहिली. मग ते आता खूप मोठ्या म्हणजे पोस्टवर आहे. आणि तेच इन्स्पिरेशन, ती जिद्द बघून मला असं वाटतं की मी नक्कीच माझ्या आजीसारखी झाली पाहिजे. माझ्यामध्ये सुद्धा ती जिद्द पाहिजे. आणि मला पुढे जाऊन लॅब टेक्निशियन बनायचं आहे. ते माझं म्हणजे स्वप्नच आहे, आता त्याला स्वप्नच म्हणू शकतो. पहिलं मला डान्समध्ये खूप म्हणजे डान्स माझी हॉबी आहे, सिंगिंग आहे, पोएट्री करायला खूप आवडतं. लहानपणापासूनच ती ह्या प्रकारे ह्या क्षेत्रात जायचे म्हणून तिला खूपच आवड होती त्या गोष्टींची. डान्स अशा गोष्टी, गाणे वगैरे म्हणायची, ते प्रत्येक शाळेत भाग घेत होती. मग असं वाटायला लागलं की तिला त्याच्यात इंटरेस्ट आहे. सगळं लहानपणापासून गाणे म्हणा किंवा कविता वगैरे सगळ्या गोष्टीत तिला लहानपणापासून इंटरेस्ट आहे. तर मग आता ती करते तर तिला सपोर्ट करणारच. मग BBNGO आणि पालिया फाउंडेशनने मला सपोर्ट केलं. तिथल्या सरांनी, मॅडमनी सगळ्यांनी सपोर्ट दाखवला. आणि मग मी तिथं त्या प्लॅटफॉर्मवर जाऊन मी जे काही प्रेझेंटेशन केलं ते छान पद्धतीने करू शकले. तर ते वेगळाच आनंद आहे. आम्हाला पण ह्या गोष्टीत इंटरेस्ट होता, पण कसं ह्या एरियामध्ये जास्त बाहेर नव्हत्या मुली निघत, अशा प्रकारे होतं तर जास्त हे नव्हतं. पण आता इथून पुढे मुली बाहेर निघतायत, करतायत काहीतरी. तर मग आई वडिलांनी अशा एरियामध्ये राहतात म्हणून मुलींना आमच्यासोबत जे झालं ते त्यांच्यासोबत नाही होऊ द्यायचं. तर मुली जास्त ऍक्टिव्ह नव्हत्या. कुठं जायचं म्हटलं की त्यांना 4 गोष्टी ऐकाव्या लागत होत्या डान्सला वगैरे. काय वाटतं की मी तिला नाही प्रेशर करणार, तुला काय करायचंय, तुझ्या लाईफमध्ये तुला काय करायचंय. तेव्हा माझ्यामध्ये अजिबात कॉन्फिडन्स नव्हता, पण थोडेफार माझ्या मम्मीचे शब्द ऐकून ते मी आठवून आणि ह्यांनी केलेल्या सपोर्टमुळे मी तिथं जाऊन खूप छान पद्धतीने ते प्रेझेंटेशन केलं, बोलले. मध्ये आली, तिने सांगितलं तर मला वाटलं की
स्टेजवर जाऊन बोलती का नाही नेमकं, पण ती बोलली आणि सगळ्यांना आनंद वाटला. मग नंतर मला असं वाटतं की ती त्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे तिला, तर ती जातीये पुढं. तर मला असं वाटतं जाऊ द्या, मी पण आहे तुला सपोर्ट करायला. सपोर्ट तर आहेच त्यांचा खूप जास्त आहे. आणि कधी ती म्हणजे कॉन्फिडेंटली बोलत नव्हती वगैरे, पण आत्ता चांगलं वाटतं की ती बोलतीये. आणि सो माझ्या अपेक्षा आहेत की ती अजून पुढे जावं. मला असं वाटतं तिला कॉन्फिडन्स खूप आलाय त्यावेळेसपासून, की ती पुढं काय तिला असं वाटतंय की आता मी काही पण करू शकते. पहिलं ती घाबरत होती स्टेजवर जायला, पण मला असं वाटतं की तिला आता कॉन्फिडन्स आला की मी करू शकते, पुढचं पण काहीतरी असलं तर ती करणार, हे मला माहीत झालं. इथं म्हणजे 18 वर्षापर्यंत लगेच लग्न करून देत होते. जास्त म्हणजे शाळेचा ह्याचा संपर्कच नव्हता जास्त, कॉलेजचा ह्याचा. तिने मोस्टली तर मला वाटतं की तिने हा विचार केलाच नाही की लोक काय म्हणतील पोरीबद्दल तिच्या, की पोरगी असं करते तसं करते, इथे जाऊन बोलते तिथे जाऊन बोलते, प्लॅटफॉर्मवरचं हे असो डान्स केल्यावर लोक काय बोलतील ते विचार नाही केलं. ते माझ्यासाठी खूप चांगलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे फादरचा सपोर्ट माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट होता. काय पोरींचे फादर सपोर्ट नाही करत, की ते म्हणतात की बाहेर जाऊ नको, की बाहेरचे जग कसं आहे हे बघू नको, असं तसं पोरगी आहे घरात बस. पण माझ्या फादरचं तसं नाही आहे, तू कर, मी आहे तुझ्या पाठीमागे, एवढीच गोष्ट आहे ना. मला नाही, खूप त्यांच्या छान घरातले आहे. पण खूप म्हणजे नाही का, मला नव्हतं वाटत की ह्यांच्या घरातली परिस्थिती बघून की हे लोक मुलीला बाहेर पाठवतात. पण माझे घरातले हे तिचे आत्या वगैरे चुलते सगळेजण तिला सपोर्ट करतात. फ्रेंडशिप म्हणजे माझं तर आतापर्यंत लाईफमध्ये ट्रस्टेड गोष्ट म्हणजे फ्रेंडशिप ठरलेली आहे. म्हणून मला त्याच्यावर खूप असं मनातून आहे की मी त्या फ्रेंडशिपवर पोएम लिहाल, माझ्या फिमेल फ्रेंड्स मैत्रिणीवर, की हां मी ह्यांच्यावर पोएम लिहू शकते, त्या आहेत त्या नाही का. तर मी माझ्या बेस्टीसाठी एक पोएम लिहिली होती म्हणजे, तर सो मी तिला ऐकवली नव्हती कारण की तेव्हा ती इथं नव्हती, गावाला होती. सो आता मी तिला ती माझी पोएम ऐकवतीये. मेरी बेस्टी क्वीन है, दिल से क्लीन है, वाइफ पूरी उसकी मैगजीन है, मेरी बेस्टी क्वीन है, लाइफ होया हार्ट ब्रेक स्टॉक, हर तरफ तू है शो, मेरी बेस्टी क्वीन है, दिल से क्लीन है, वाइफ उसकी मैगजीन है, मेरी बेस्टी क्वीन है. मला खूप छान वाटतंय की ती असं पुढं जातीये वगैरे. आणि मला तर असं वाटतंय की तिने अजून पुढे जावं. पोएट्रीमुळे तर मी टेडेक्सच्या स्टेजवर गेले होते. पालविया फाउंडेशनने ऑर्गनाईज केलं होतं. ते माझ्यासाठी खूप मोठी संधी होती नाही का, ती माझ्या लाईफची खूप मोठी अचिव्हमेंट होती. टेडेक्स नंतर मला खूप ऑपॉर्च्युनिटीज भेटल्या की मी न्यूजपेपरमध्ये सुद्धा आले, पुणेकर न्यूज, टाईम इंडियाज न्यूजमध्ये, आणि क्राइस्ट कॉलेजमध्ये मी चेंज मेकर म्हणून गेले होते. तिथं पण मी बोलले, तिथं पण मी स्पीच दिली, त्यांना पण खूप आवडली, त्यांनी पण अप्रिशिएट केलं, ती पण माझ्यासाठी चांगलं होतं. आणि मी एक्सपेक्ट नव्हतं केलं की मी टेडेक्स नंतरसुद्धा अशा ऑपॉर्च्युनिटीज गेट करेल, इथे जाईल तिथे जाईल, इतके छान छान स्पीच देईल, बोलेल, लोकांना माझी स्पीच आवडेल, की मी कुणासाठी तरी इन्स्पिरेशन बनू शकेल, मोस्टली पोरींसाठी. टेडेक्सची जर्नी माझी खूप छान होती. मला तिथे जायला भेटलं ही माझी खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी होती. BBNG आणि पालविया फाउंडेशनमुळे भेटलं. मला वाटलं नव्हतं की मला इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर जायची संधी भेटेल. आता पालविया फाउंडेशन आणि BBNGमुळे ते सक्सेस झाले माझं. आणि माझी इच्छा आहे की आता इथले BBNGमधले स्टुडंट अजून मी जसे गेले तशी ऑपॉर्च्युनिटी त्यांनासुद्धा मिळाली पाहिजे आणि त्यांनीसुद्धा एक्सपिरियन्स घेतला पाहिजे.